खरं तर मनविसीच्या एक शाखेचं उद्घाटन होतं वाडिया कॉलेजला. तिथे मनविसीच्या शाखेच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काही पोस्टर लागले आणि त्यावरून हा सगळा वाद झाला. त्यानंतर हे जे कार्यालय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं त्याला टाळं ठोकण्यात आलं, मनविसीकडून आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये आता इथं पोलीस अधिकाऱ्यांशी बोलतायत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे टाळं ठोकावं अशी त्यांची मागणी आहे. आणि त्या संदर्भात मित्रा पोलीस अधिकाऱ्याची काय म्हणणं आहे त्याची पूर्ण आमची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून याच्यामध्ये हीच मागणी आहे की पोलिसांनी तात्काळ त्याच्यावरती गुन्हे दाखल करावे. या गुंड प्रवृत्तीच्या मनसेच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करावेत. आम्ही पण विद्यार्थी परिषद म्हणून यांच्यावरती आमच्यावर दरोडेखोरी यांनी केलेली आहे. आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेली आहे. आमचं कार्यालय ताब्यात घेतलेलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थिनींना स्पेशली करून विद्यार्थिनींना कार्यालयाच्या बाहेर काढून त्यांच्यासोबत धक्काबुक्की केलेली आहे. म्हणून आम्ही यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. टाळं काढावं ह्याच्यासाठी इथं बसले. आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन ही कंप्लेंट दाखल करणार आहे. ह्याच्या आधी देखील आम्ही कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट दाखल केलेली आहे की विद्यार्थी परिषदेचा या झालेल्या प्रकारामध्ये काही संबंध नाहीये, विद्यार्थी परिषदेने हे काही केलेलं नाहीये. हेच कंप्लेंट दाखल करण्यासाठी आम्ही कोरेगाव पोलीस स्टेशनला गेलो होतो. परंतु तोपर्यंत या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी येऊन आमच्या कार्यालयामध्ये तोडफोड केलेली आहे. आता काय मागणी आहे? तुम्ही इथे थांबलाय, आता कार्यालय ओपन केलं पाहिजे. एकतर पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे, नाही तर त्यांनी येऊन करावं. आपलं घर बंद असताना आपण बाहेर जातो का हिंडायला? कार्यालय पहिली गोष्ट उघडलं गेलं पाहिजे. त्या शाळेतून विद्यार्थी हलणार नाहीयेत. आणि जर लवकर एवढीच मागणी परिस्थिती आता कार्यालय ओपन झालं पाहिजे आणि त्यानंतर आम्ही सर्व जाऊन विद्यार्थी 100, 150, 200 पोलिसांनी इथं उचलून त्यांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जावं, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावर चौकशी करावी. विद्यार्थी परिषद म्हणून पण आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार आहोत. आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मारहाण केली, आमच्या कार्यालयामध्ये त्यांनी तोडफोड केल्याचं आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत. थोड्या वेळापूर्वी मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले होते आणि आता मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे. पोलीस अधिकारी या सगळ्यांशी बोलत आहेत. मात्र विद्यार्थी ठाम आहेत की मनविसेने जे टाळं ठोकलेलं आहे कार्यालयाला ते काढलं पाहिजे आणि मनविसेच्या या सगळ्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे. त्या संदर्भातली तक्रार सुद्धा देणार असल्याची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांनी केल्याचं पाहायला मिळते. मात्र विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवणाऱ्या दोन्ही संघटना ह्या समोरासमोर आल्याने मोठा वाद जो आहे तो अगदी बालाजी वाद हा समोर दिसतोच आहे आपल्याला. इतकं तीव्र आंदोलन आहे. हे टाळं ठोकण्याचा प्रकार नेमका कशामुळे घडलं काय आहे ज्यामुळे हा वादाची सुरुवात झाली? वाडिया कॉलेजमध्ये मनसे विद्यार्थी संघटनेच्या एका शाखेचं उद्घाटन होतं आणि ते उद्घाटन करण्यासाठी मनसेकडून तयारी करण्यात आली. त्याच ठिकाणी जे आहेत ते काही पोस्टर्स जे आहेत ते पोस्टर लावण्यात आले. ते पोस्टर आहे का तुमच्याकडे? पोस्टर ज्याच्यावरून दाखवा ना, फोटो मधला फोटो. हे असे जे पोस्टर आहेत ते पोस्टर लावले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या सगळ्यांचा हे पोस्टर आम्ही लावले नसल्याचं म्हटलेलं आहे. ही जाणून बुजून कोणी दुसऱ्याने केले का या विरोधात सुद्धा त्यांनी तक्रार कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर हे सगळं आंदोलन जे आहे ते इथं सदाशिव टिळक रोडला झालं आणि त्यानंतर हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते सुद्धा इथे दाखल झाले आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मनविसे आणि जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये हा सगळा वाद सुरू झाला आणि पोलिसांनी मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांसोबत पोलीस स्टेशनमध्ये जायला हे कार्यकर्ते तयार नाहीत. जोपर्यंत आमच्या ऑफिसचं टाळं हे काढणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांना अटक करावं असं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची ही सगळी मागणी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच बालाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.